प्रभाग समिती अध्यक्ष श्री प्रकाश मुसळेजी या ठिकाणी आलेले आहेत। हा नाला सफाईचं काम आज एप्रिल महिन्यापासूनच सुरू करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय। मशीन टाकून या ठिकाणी गाळ काढला जाईल अशा पद्धतीने काम या ठिकाणी सुरू होणार आहे। इनकी हालत खराब हो रही है, इसी चेयर में हमारा है। नमस्कार, आज आपण अंधेरी मोगरापाडा या ठिकाणी आहोत, ज्या ठिकाणी आपण हा नाला बघू शकतो। अत्यंत खच्च असा भरलेला कचऱ्याने हा नाला आहे। या ठिकाणी प्रभाग समिती अध्यक्ष श्री प्रकाश मुसळेजी या ठिकाणी आलेले आहेत। हा नाला सफाईचं काम आज एप्रिल महिन्यापासूनच सुरू करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय। अत्यंत गंभीर अशी परिस्थिती आहे आणि आपण बघू शकत असाल तर येणाऱ्या पावसाळ्यात हा अंधेरीचा जो सबवे आहे हा अत्यंत प्रसिद्ध असा सबवे आहे, जो नेहमीच भरला जातो आणि अशा पद्धतीने या ठिकाणी ही सुरुवात आज एप्रिल महिन्यात सुरू होते। आणि या ठिकाणी प्रकाश मुसळेजी जे प्रभाग समिती अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मशीन टाकून या ठिकाणी गाळ काढला जाईल अशा पद्धतीने काम या ठिकाणी सुरू होणार आहे। जो अपना आगे का जो है ना, समोसा आगे का नाला वो पूरा साफ कराएगा ना तो इधर साफ होगा। उधर से पूरा कचरा आता है, उधर कारखाना में सब है ना। अंधेरीचा सबवे आहे, वीर नेताजी पालकर चौक असं या विभागाचं नाव आहे। हे आपण बघू शकत असाल तर अत्यंत कठीण परिस्थिती या ठिकाणी पावसामध्ये असते। आपले हात जो सबवे आहे त्याचं काम आता या ठिकाणी स्वच्छतेचं एप्रिल महिन्यापासूनच सुरू करण्याचा प्रयत्न होत आहे। ज्या पद्धतीने या ठिकाणी स्लम आहे, झोपडपट्टी असल्यामुळे मोठा गाळ या ठिकाणी नाल्यातून वाहून येताना दिसतोय आणि अशाच पद्धतीने या ठिकाणी जी नाले सफाई आहे ती आता सुरू होणार आहे। मंगल मूर्ती भारतीय जनता पार्टीच्या। हर साल आपकी मेहनत काका जी ने मेहनत किए थे, तो थोड़ा सा निकाला इससे मट्टी, कम से कम डेढ़ ट्रक मट्टी निकाल के यहाँ डाला था। लेकिन ये 21 फुट डीप है, डीप। अगर इधर का ये उधर का कचरा निकाला जाता है ना, तो ये अपने को सोल्यूशन कुछ तो हल होगा। ये लोग क्या करते हैं, हमारे पास बड़ा बैग कट है तो महाबली लाते नहीं है, महाबली छोटा महाबली आणत नाही आणि तिथे सांगतात की बाबा आम्ही नाला तोच आहे, पण तेव्हा उचलायचं तर आता काय उचलणार? नाले में बैठने वाले बोला है, नहीं विपुल गलत बोला है। नहीं नाले में नहीं बैठने का, अधिकारी के ऑफिस में जाके बैठने का, बस नीचे अधिकारी के ऑफिस में बैठने का, नाले में नहीं बैठने का। आज आपण अंधेरीच्या या मोगरापाडा विभागामध्ये आहोत। आपण बघू शकत असाल तर ज्या पद्धतीने अंधेरीमध्ये जो नाला भरतो तो अत्यंत त्रासदायक असतो आणि याचीच तयारी आज एप्रिल महिन्यामध्ये या मोगरापाड्यातून सुरू होते। आपल्यासोबत विभागाचे नगरसेवक आणि त्यासोबत प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेवक श्री प्रकाश मुसळेजी आहेत। प्रकाशजी, काय सांगाल, ज्या पद्धतीने आज अंधेरीचा हा जो नाला आहे त्याची सफाई एप्रिल महिन्यापासूनच आपण सुरू करत आहोत, काय विषय आहे? माझ्या वतीने सर बोलतील, सर इकडचे स्थानिक आहेत, सर चांगला तो विषय चांगल्या पद्धतीने। आपल्यासोबत पंकज यादवजी आहेत, नगरसेवक, माजी नगरसेवक आहेत। सर, काय सांगाल, महत्त्वाचा विषय आहे या ठिकाणी, काय सांगाल? महत्त्वाचा विषय हा नक्कीच महत्त्वाचा विषय आहे, कारण की जेव्हा पण पहिला पाऊस पडतो सगळी मीडिया इथेच पहिल्यांदा येते अंधेरीमध्ये बघण्यासाठी किती पाणी तुंबलं आहे। आता तुम्ही बघितलं असणार, मी सांगितलं आहे की आपल्याकडे दोन ऑप्शन्स आहेत, एक परमनंट सोल्युशन आणि एक आता सध्याचे पाऊस येणार त्याच्या अनुषंगाने टेम्पररी सोल्युशन। टेम्पररी सोल्युशन म्हणजे काय की आपल्याला हे जे सगळे नाळे आहेत त्याच्यात जे गाळ आहे ते व्यवस्थित
JCB टाकून व्यवस्थित साफ करून घेणं, त्याचे गाड काढणं, जेणेकरून आजूबाजूचा जो परिसर आहे ते तुंबू नये, हे एक टेम्पररी सोल्युशन आहे. परमनंट सोल्युशनमध्ये म्हणजे आपल्याला परमनंट SWD ड्रेन बनवावी लागेल, जी डीप असायला पाहिजे आणि जे जाऊन पुढे आपला मायक्रो टनलिंगच्या माध्यमातून रेल्वे ट्रॅकच्या खालून जाऊन पुढे भरडावाडीला कनेक्ट झाली पाहिजे. जे आपण प्रपोजल 2018ला टाकलेलं ते पुन्हा रिॲक्टिवेट केलं पाहिजे, अशी विनंती मी स्वतः माननीय देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे आणि त्यांनी ॲक्सेप्ट केले ते. आणि त्याचप्रमाणे जिथे आपले मुळजीभाई काका, आपले लोक लाडलेले आमदार, हे पण या विषयाला घेऊन एकदम वारंवार याची ते विषय उचलतात ते आपल्या हाऊसमध्ये. आणि मला वाटतं की लवकरात लवकर याचा पॉझिटिव्ह रिझल्ट परमनंट सोल्युशनसाठी भेटेल. पण टेम्पररी सोल्युशनसाठी आज आम्ही इथे आलो आहोत आणि इथे आम्ही हे नक्कीच आम्ही सगळे कार्यकर्ता मिळून आपण ही जबाबदारी घेणार की येणाऱ्या पावसात आजूबाजूचा परिसर तुंबू नये म्हणून. ज्या पद्धतीने आपण बघत आहात एवढा मोठा गाळ आज या ठिकाणी दिसतोय, तो गाळ निघाल्यानंतर सुद्धा पावसात परिस्थिती परत तीच होते. मग यासाठी तुम्ही काय दखल घेणार का? त्याचं कारण असं आहे, त्याचा टेक्निकल इश्यू आहे अतुलजी. टेक्निकल इश्यू असा आहे की कारण की हा पाणी जाऊन तिथे आपल्या सबवेला जाऊन पुढे जातो, त्याचा जो इंटेक आहे तो त्या परिसराचा, तो त्या सबवेचा, तो भरपूर कमी आहे. जसं आपण म्हणतो ना, एका ग्लासमध्ये आपण एका ग्लासपर्यंतच पाणी टाकू शकतो, त्याच्या पलीकडे पाणी टाकलं तर नक्कीच ओव्हरफ्लो होईल. जेव्हा तो सबवे भरतो तो बॅक मारून इथे पुढे पाणी येतं, त्यामुळे ते इथे शक्यता ती वाढते. पण आपण व्यवस्थित जर गाळ काढला तर आपली लेवल पाण्याची भरपूर खाली जाईल, बॅक मारला तरी एवढा जास्त त्रास होणार नाही. प्रकाशजी, एक प्रश्न तुमच्या नक्की घेईन. ज्या पद्धतीने आमदार आपले मुर्जी पटेल काका यांनी विधानसभेत हा प्रश्न मांडलेला आहे की यातून कसं आपण सोल्युशन काढू शकू, यावर्षी त्याचं निदान होताना दिसतंय. आमदार मुर्जी पटेल जे म्हणजे 1.5 वर्षापूर्वी आमदार झाले, त्याच्यानंतर गेल्या पावसाळ्यात पण त्यांनी स्वतः जेव्हा परिस्थिती निर्माण झाली तर त्यांनी स्वतः भेट दिली, पंकज सर वगैरे सर्व होते. हा जो प्रॉब्लेम आहे बऱ्याच वर्षापासून आहे. मला सरांनी सांगितलं की भारत स्वतंत्र झाल्यापासून हा प्रॉब्लेम आहे. तर एवढ्या लवकर त्याचं सोल्युशन होणार नाही, पण परमनंट सोल्युशन काढण्यासाठी काका स्वतः विधानसभेत आवाज उचलत आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून पंकज सर आणि त्यांची संपूर्ण टीम याचा फॉलोअप घेते आहे. फडणवीस साहेब स्वतः जातीने लक्ष घालतात आहे. तर ह्याच्यावर ह्या 1-2 वर्षामध्ये आम्ही चांगलंच याचं परमनंट सोल्युशन की पुढचे 50 वर्ष पाणी भरणार नाही, या पद्धतीने आम्ही त्याच्यावरती प्रयत्न करत आहोत. एक प्रश्न ममता यादवजी नगरसेवक आहेत त्यांच्याकडनं घेतो. ममता मॅम, काय सांगाल ज्या पद्धतीने ह्याच्या आधी साहेब नगरसेवक होते, आता तुमच्यावर जबाबदारी आहे, हा विभाग एकदम क्लीन राहावा आणि येणाऱ्या पावसात त्रास होऊ नये, तुम्ही कशी दखल घेत आहात? दखल घेतो की ऑलरेडी आज केलेलं आहे, आम्ही सगळ्यांनी मिळून नारळ फोडलेलं आहे आणि ह्याच्या पुढे आमचे कार्यकर्ते इथे सत्तर हे राहून ते काम करणार आणि आम्ही पण मध्ये मध्ये व्हिजिट करत असणार. जो काम होतं आहे ते बरोबर 100% व्हायला पाहिजे. सोबत स्थानिक जे लोक आहेत ते आहेत. विपुलजी, काय सांगाल, तुम्ही या विभागामध्ये राहता आणि या विभागाचा हा प्रश्न हा फार मोठा आहे. तुम्ही एक कार्यकर्ते आहात, ज्या पद्धतीने लोक जेव्हा चिडतात आणि या गोष्टीला कंटाळतात, कसं बघताय या गोष्टीकडे? येणारा पावसाळा आता जवळ आहे आणि नाल्याची सफाई सुरू होत आहे. असं आहे की दादा की जेव्हा माझा जन्म तिथे झाला, जेव्हापासून बघतो पावसामध्ये भरतात आहे काय, याचं मेन कारण आहे सफाई, मेन सफाई. हा 21 तुम्ही बघा, हा 21 फूटचा डीप आहे, 21 फूट आहे खाली ह्याच्या, आणि हा काढणारे कमीत कमी 2 फूटपर्यंत ते काढतात गाळ. नगरसेवक किती वर्ष, 5 वर्ष नगरसेवक पंकज यादव होते, त्यांनी केलं. नगरसेवकचा पिरियड संपला तर त्या लोकांना हात उचलून घेतलं. नगरसेवक 10 वेळा चाकाला जाऊन आले, BMC जाऊन आले, विपच होता नगरसेवकांकडे, पण ह्या लोकांना काम नाही. गेल्या वर्षी आमदार पण व्हिजिट केलं, त्याने पण हा केलं, पण हा BMC प्रशासन करत नाही. हे BMC प्रशासन कधी ऐकत नाही इकडचा. आमदार बोललो, खासदार, याचं भुगतान काय होतं आहे? पाऊसमध्ये पाणी भरत आहे, जबाबदारी आमदारांनी, नगरसेवक आणि स्थानिक कार्यकर्ता आम्हाला लोकांना भोगावं लागतं. ज्या पद्धतीने तुम्ही सांगता की ह्याच्यात चिटिंग होते, जेव्हा साफसफाई करण्याची वेळ येते तेव्हा साफसफाई पूर्ण होत नाही. यंदा तुम्ही कशा पद्धतीने हे करून घ्यायचा प्रयत्न करणार? आता आम्ही ठरलं आहे याला करून घेऊ. जर नाही झाला तर मी अगोदर सांगेल तर आम्ही नाल्यावर लोकांना उतरून तिथे बसणार. आम्ही आंदोलन एकच मार्ग पर्याय बाकी आहे, आमदाराला सांगून आम्ही हे काम करणार.
तर आपण पाहिलं की अशा पद्धतीने या ठिकाणी जर नाला या पावसात जर भरला आणि अशा पद्धतीने जर त्रास झाला तर या ठिकाणी स्थानिक लोक हे रौद्ररूप या ठिकाणी दाखवणार आहेत. कारण का ज्या पद्धतीचा हा नाला आहे तो जर नीट साफ नाही झाला आणि वरच्यावर साफ केला गेला तर नक्कीच येणाऱ्या पावसात सुद्धा पुन्हा हा त्रास होऊ शकतो, अशा पद्धतीने या ठिकाणी सांगण्यात आले. आणि अशाच पद्धतीने स्थानिक लोक या ठिकाणी प्रयत्न करतील की हा नाला जास्त चांगल्या पद्धतीने कसा साफ होईल आणि येणाऱ्या पावसामध्ये त्यांना सुटका मिळेल त्रासातून. हा विषय या ठिकाणी सुरू आहे. उसको बांध के छोटा कर यहाँ तक बांध के छोटा कर क्या नाम है